मस्त आता संध्याकाळचा टाइम आहे, वाजलेत 5:30 आणि छान साडी माझी खूप वर्षाची इच्छा आता पूर्ण होईल. बॉलिवूड ॲक्ट्रेस. खूप वर्षाचं ब्लाऊज होतं ते आता मी म्हटलं चला साडी वगैरे नेसून इच्छा छान पूर्ण वाटते. करावी. येस, जगून घ्यायचं बिंदास. हो. लोकांचा नाही विचार करत बसायचा. अँड ब्युटीज बघा आमच्या रेशाचा आउटफिट नाईस. बाकीचे सगळे तिकडे. तुझा फोन दे, तुला पण मला वाटतं तुझ्या फोन मध्ये जागा दे सनी तिच्यावर तू गाडी चालव. दे. हवाओं में बहेंगे, घटाओं में रहेंगे, तू बरखा मेरी, मैं तेरा बादल पिया. Should I love you now? I don't want. I just want you to be happy and always be who you are. नाही तू जास्त पुढे जाऊ नको. त्याच्याकडे लक्ष दे.
बाबा आलं. रचना रिलॅक्स एकदम. कसं वाटतंय आई? मस्त एकदम असं वाटतं इथेच बसून राहावं एकदम. समुद्राचा आवाज. आवाज आणि खूप छान वाटतं एकदम. आणि आता कधी 6:30 झालेत ना. 6:30 झाले. हा. खूप थंड आणि मस्त वाटतं एकदम. शांतता छान. आई आज मरमेड दिसतंय. जलपरी मरमेड. सगळे एक हाऊस राहिली होती ती पण पूर्ण करून. मी मगाशी अनुला तेच बोलत होती, भाई आईंच्या वयात आम्ही एवढे एक्सायटेड असू का? तर बाबा एवढं असं तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहे. का माहिती, आम्ही आताच एवढं थकतो करून. माझी खूप वर्षाची इच्छा होती असं साडी एकदा तरी असं समुद्र किनारी नेसावी. आले का? आवडले का तुम्हाला फोटो काढलेले? पाहिले तुम्ही? कोणता बकेट? कोणता बकेट आहे? बघा हे, बघा हे 3 बघा लोक वाट लावली. तो बघ वंश तर लोळतोय त्या. बघ ना. नंतर मी ह्याच्यात शेल्फ ठेवणार आहे. इथे आता इथे मेमरीला ठेव. वंश कॅसल. येताना एकीने चालवा, जाताना एकीने चालवा. ती ऍक्टिव्ह हा फक्त रेत द्यायचं जा. डॅडी तुम्ही नका जाऊ. हळूहळू चालू. मला लेजिट मी मरेन. थांबा थांबा. Let's go.
आईची मस्त इच्छा पूर्ण केली, फोटोशूट. एकदम खूप वर्षाची असेल. माझ्या मैत्रिणी असतात त्या अजून मला माझ्या आवडल्या असतात. त्या पण साडी नेसले असते मस्त. ऑर्डर काय दिली? अरे थोडी 2 मॅगी 1 भजी. करायची काय पाहिजे तुला अजून? हा एक खाणार आहेस का मागवायला? त्याला ना चलो इट्स डिनर टाइम. पडली ना तर आई आता पडली. चावती तुझ्या चल. छोटे छोटे मुरी टाकले मग मुरी. मुरे पकडा. आणि इथे बघ हवा पण आहे. मेहंदी निघत चालली पण लगेच. मस्त वाटते ना मी गाडी मत्स्यगिरी. चला चलो कसं होतं जेवण? कसं होतं जेवण? मस्त होतं जेवण. मत्स्यगिरी. सगळे. आणि आज आम्ही त्यांची लोकल फिश खाल्ली, काप म्हणून. छान होतं एकदम, म्हणजे मस्त फ्रेश. कशी टेस्ट वहिनी? छान होती घोळसारखी. घोळसारखी आणि फ्रेश होती, मस्त वाटली. छान जेवलो आम्ही पोट भरून. गणपतीपुळे ह्या रूटला तुम्ही कधी आलात तर मत्स्यगिरी नक्की या, म्हणजे मस्ट व्हिजिट आहे. रिकमेंड करतो आम्ही. छान फूड, पोट भरून फ्रेश चिकन, चिकन चिकनची ग्रेव्ही पण छान. ग्रेव्ही सगळं छान. शुक्र रिसॉर्ट. हा शुका रिसॉर्ट. हा, आणि तिथे स्टे पण आहे त्यांच्याकडे. वहिनी मला तर वाटतं मी जेव्हा कधी भेटतो किंवा मी नाही पण भेटलो ना तरी सनीची तारीफ ही असतेच असते. देव माणूसच भेटला आणि तो मीच नाही, सगळेच बोलला. बायको देवी सारखी भेटली. बोला, बायको तर आहे पण देवी आहे. महत्वाचं आहे. कडक देवी आहे. आता नाव नाही बोलला. नाही एंगेजमेंटला पण रचना आली ना समोरून, मी तिला म्हणलं रचना तू देवी सारखी दिसते. रचना लगेच ही झाली, देवी मला देवी बेवीचा हे नाही पण नवरा तुला शोधून नसतं भेटला, खरं सांग. आणि हे कमेंट्स मध्ये पण येईल का सांगा सनी कसं आहे. देव माणूस. देव माणूस आहे. माणूस नाही पण नाही नाही चांगलं. सगळ्यांशी चांगलं राहायचं, चांगलं नाही वागायचं. नाही तो चांगला. त्याचा स्वभाव, तो प्रत्येक माणसाला सांभाळणं, ज्यांची केअरिंग करतो. जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा मला पण तेच मला पण strong मी point. जरी पडली तरी मला म्हणतो वहिनी गोळ्या घेतल्या, वहिनी हे केलं, तर सारखं चौकशी करणार. म्हणजे तो केअरिंग आहे, खूप केअरिंग करतो सगळ्यांची. आणि तो ते तर आहेच. थँक्यू. विषय कशावरनं निघाला? बायको बायको